तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज चाललोय आम्ही हरणाई गावामध्ये। तर तिकडे आज प्रो गोविंद आहे आणि जिल्हास्तरीय प्रो गोविंद आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातून गोविंदाबद्दल तिकडे येणार आहेत। तर तिकडे जाऊया। आता सध्या आम्ही आहे गिमोडे रोड वरती। इकडे दापोलीकडे गेला रोड आणि इकडे पाठीमागे गेला रोड मुरुड हरणाई गावामध्ये। तर आम्ही आता तिकडे चाललोय। तर आपल्यासोबत आता आपला मित्र ऋषीभाई आहे आणि आपल्यासोबत आता सार्थक आणि श्रावणी जॉईन करणार आपल्याला। आणि आपण इकडून सगळे एकत्र निघणार। तिकडे जाऊन बघूया काय काय मजा येते, धमाल येईल आज नक्कीच। आणि बघूया काय काय मजा येते। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि युट्यूब चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढे। तर मंडळी, आम्ही आता आलेलो तिकडे आणि तिकडे पुढे कार्यक्रम आहे। तर तिकडे जाऊन बघूया काय काय। आणि इकडे बघा, आम्ही आता चौघात ऋषी, सार्थक आणि इकडे श्रावणी मंडळी इकडे आलोय आम्ही। आणि आता स्पर्धेला सुरुवात होते। हे संजू पहिलाच आहे ना, आता सुरुवात होते ना। आणि संजू आहे आणि इकडे आता स्पर्धेला सुरुवात होते। म्हणजे आम्ही टायमात आलोय आणि माहोल बघा फुल एकदम कडक। स्पर्धेला सुरुवात होते आणि पहिलाच नंबर मोजिदा पोलीवाल्यांचा आणि ते आता सुरुवात करतील स्पर्धेला। बघूया कसं काय होतं। या पथकानं संपूर्ण दापोली तालुक्याचं, नवी रत्नागिरी जिल्ह्याचं, त्याचबरोबर कोकणाचं नेतृत्व केलंय। जे जागतिक स्तरावरती प्रो गोविंद स्पर्धा पार पडते, त्यामध्ये या गोविंदांनी देखील मुंबई स्ट्रायकर्स संघाकडून तब्बल 33 लाख रुपयाची बोली लागली आणि यंदाच्या सीझन मध्ये ते देखील चांगली कामगिरी करणार, त्यामुळे ती मात्र शंका नाही। धन्यवाद। तर मंडळी, आता सलग 2 जिल्हास्तरीय स्पर्धा प्रो गोविंदाच्या स्पर्धा जिंकणारा गोवळकोट श्री गणेश गोवळकोटवाले होता। तर त्यांचा प्रयत्न बघा कसा होतोय। लास्ट 7 सेकंद लावला स्पर्धेचा नियम आहे, ज्या पद्धतीने मनोर रचलेत तितकाच तत्परतेने मनोर उतरवणे गरजेचं आहे। त्या समोरच्या मंडळी, यांच्या ग्रुपमध्ये यांच्या गोविंदाबादचा एक मुलगा आहे ज्याचा हात
फ्रॅक्चर आहे. फ्रॅक्चर तो हाताला गुंडाळून आलाय आणि तो पटकामध्ये होता. आता जे थर लावले त्या थर मध्ये होता आणि आम्ही झूम करायचा प्रयत्न करतोय त्याच्यावरती. त्याचा हात तुम्हाला दिसत असेल. जबरदस्त म्हणजे एफर्ट्स आणि जे काही आपल्या गोविंदा पदकाबद्दल जे काही आतुरता आहे आणि तो इतका आज आजारी असून सुद्धा इथे आलाय, दाखल झालाय आणि थरामध्ये देखील होता. जबरदस्त. अप्रतिम सादरीकरण पाहायला मिळतोय. सिद्धेश्वर गोविंद पदक फणसवाडी हरणे. तर म्हणजे आता पहिल्या फेरीतले सगळे सामने म्हणजे पहिल्या फेरीतले सगळे राऊंड संपलेत आणि 4 गोविंदा पदक 9 गोविंदा पदक होते आणि त्यातले 4 गोविंदा पदक फायनल साठी क्वालिफाय झाले आता होणार आहे. तर हे बघा सगळे आम्ही आलोय आणि पब्लिक खूप आहे आणि काय काय मंडी तर अगदी पाठून टेरेस वरनं पण बघताय तुम्हाला दिसत असतील तर. आणि याच्यानंतर आता फायनलचे राऊंड आहेत आणि फायनलचे राऊंड आपण सगळे तुम्हाला दाखवतोय. आतापर्यंत आपण काही थोडे मोजके दाखवले पण सगळे फायनलचे राऊंड तुम्हाला सगळे दाखवू. श्री नागेश्वर गोविंद पदक फणसवाडी हरणे 1 नंबरला आहे. गोवाईकोट चिपळूण 2 नंबरला आहे. 3 नंबरला आहे गजानन गोविंद पदक हरणे आणि 4 नंबरला श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंद पदक चिपळूण. असे 4 आहेत आणि त्यांची फायनलची व्हिडिओ थोड्या दिवसात सुरू होईल. तर आपण ती बघूया आता पुढे. अतिशय सुरेख अप्रतिम अति मानाची हंडी फोडण्याचा मान सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी. अतिशय सुरेख यशस्वीरित्या आवाज
तो हरण्यावासीचा सुरेख आवाज सांगून जातोय. प्रयत्न आवडले. जय भवानी प्रतिष्ठानचं आयोजन देखील तुम्हाला आवडलंय. ऑफिशियल पंच सुरेख प्रयत्न केला. ज्या वेगाने थर रचले त्याच ताकदीने ते उतरवले देखील जात आहे. तितक्या पद्धतीने शांताने संयमी उतरले गेले जात आहे. सुरेख अतिशय सुरेख. चला प्रयत्नांसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. श्री छत्रपती शिवाजी महाराज गोविंदा पथक मार्कंडी शिरो करण्याचा असणार आहे. येस पंच रेडी. थोडंसं कोऑपरेट करा. शेवटचा प्रयत्न हरण्यावासी आहे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. तर मंडळी आता वाजलेत बरोबर 11. दापोलीत आलो आहे आम्ही आणि खूप वेळ झाला, म्हणजे स्पर्धा संपायला जवळजवळ 10:30 वाजले. मग आम्ही तिकडून निघालो आणि अर्धा तास आम्हाला लागला की दापोलीत यायला. तर आता घरी जाणार आहेत प्रत्येकजण प्रत्येकाच्या. तर आम्हाला घरी जाऊन भरपूर शिव्या पडणार आहेत. प्रत्येकांच्या घराचे फोन येऊन गेलेत
आणि काय खाली हरण्याला जिओला नेटवर्क नव्हतं त्यामुळे आमचे वांदे झाले होते. तर आता शिव्या खायचे आपल्याला मजबूत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूब चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करू नका. टाटा बाय बाय.